भक्तो नमस्कार. स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्हाला आपल्या घरी अशी ती कोणती वस्तू घेऊन यायची आहे ज्याने की तुमच्या जीवन काळातील प्रत्येक कष्टांपासून मिळून जाईल तुम्हाला हातोहात मुक्ती. महादेव शिवशंकरांच्या आशीर्वादाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये निश्चित होईल धनवर्षा. बनाल तुम्ही धनवान. बऱ्याच वर्षांनी मिळते अशी संधी. त्यामुळे या व्हिडिओच्या माहितीला आपल्या फायद्यासाठी पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. माहिती फारच सुंदर सिद्ध होणारी आहे, पण तत्पूर्वी सर्व भक्तगण दर्शकांना मी प्रार्थना करू इच्छितोय की अजूनपर्यंत तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमः शिवाय टाईप केले नसेल तर त्वरितच टाईप करून तुमचे महादेवांवरील प्रेम व्यक्त करण्यास मात्र विसरू नका. शिवशंकर महादेव तुमच्या सर्व मनवांचित इच्छांना आपल्या कृपा आशीर्वादाने नक्कीच पूर्ण करतील. स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे तुम्हा सर्व भक्तगण दर्शकांना हिंदू धार्मिक पंचांगानुसार प्राचीनतेच्या आधारावर सिद्ध असलेली माहिती तुम्हाला देत राहून जनहित आणि जनकल्याण व्हावे. चला तर वळूयात पुढील महत्वाच्या माहितीकडे. माहितीला पूर्ण लक्षपूर्वक समजून घ्या. तर पहा बघतो, आपल्या हिंदू पौराणिक शिवपुराणांच्या अनुसार त्या गुप्त वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणून स्थापित करता, ज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्यात चाहत आहे. तर बघतो, विश्वास ठेवा, साक्षात श्री महादेवांचा तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल ज्यानंतर तुमच्या जीवनामध्ये किती मोठी समस्या असो, किती मोठी परेशानीची बाधा असो, तर अशा प्रत्येक प्रकारच्या कष्टांतून तुम्हाला हातोहात मुक्ती मिळून जाईल. आणि या वस्तूंना जर तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित कराल तर मग तुमची कोणतीही मनोवांछित इच्छा असो ती महादेव शिवशंकरांच्या आशीर्वादाने अवश्यच पूर्ण होईल. भक्तो, खूपच ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका या गोष्टीला की श्रावणाचा जो हा पवित्र महिना असतो तो कोणत्याही व्यक्तीच्या भाग्याचा उदय करू शकतो. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपच वैतागलेले आहात, कित्येक समस्यांनी परेशान आहात, तुमच्या जीवनामध्ये ताणतणाव, कित्येक समस्यांच्या बाधांनी तुम्हाला घेरलेले आहे, तुम्ही आजारी पडून आहात, तुमच्या आजारपणाचा औषध उपचार करून तुम्ही थकून गेलेले आहात, परंतु कोणताच लाभ मात्र काय तुम्हाला प्राप्त होत नाही. तुमचे दुर्भाग्य तुमच्या मागे लागलेले आहे. दुःख दारिद्र्याने तुम्ही पूर्णतः ढासळून गेलेले आहात. तर बघतो, तुम्ही त्या वस्तू घेऊन या ज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात जात आहे. आणि तुम्ही स्वतःच पाहाल की कशी या सर्व समस्यांतून तुम्हाला हातोहात मुक्ती मिळून जाईल. वेद पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की जर कोणीही व्यक्ती पूर्ण वर्षभर महादेव शिवशंकरांची पूजापाठ करत नाही आणि ती श्रावणाच्या पवित्र महिन्याच्या सोमवारच्या दिवशी शिवालयात जाऊन म्हणजे शिव मंदिरात जाऊन एक तांब्या पाणीही अर्पण करते, तर अशा व्यक्तीस पूर्ण वर्षभराच्या पूजापाठचे पुण्य प्राप्त होते. अशा व्यक्तीवर महादेव भोलेनाथांची असीम कृपा बनून राहते. जर तुम्ही महादेव शिवशंकरांची विधिविधानाने पूर्ण श्रद्धा भावनेने पूजापाठ कराल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर कसल्याही परेशानींचा व कोणत्याही समस्यांच्या घटनांचा सामना करत आहात तर त्या प्रत्येक प्रकारच्या बाधांच्या कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धन, सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. बघतो, या एका गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा. आठवड्याचा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. अगदी ठीक अशाच प्रकारे सोमवारचा दिवस महादेव शिवशंकरांना समर्पित असतो. आणि आपल्या धर्मलिखित शास्त्रांमध्ये हे सांगण्यात आलेले आहे की जर कोणी व्यक्ती महादेवांची प्रत्येक सोमवारी पूजापाठ करते तर महादेव भोलेनाथांची निस्सीम कृपा त्या व्यक्तीवर कायम बनून राहते. परंतु जसे की महाशिवरात्री असेल, श्रावणाचा पवित्र महिना असेल आणि सोमवार असेल, तर या दरम्यान महादेव शिवशंकर अत्यंत प्रसन्न असतात आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करत राहतात. आणि जर तुम्ही या दरम्यान शिवशंकरांची पूजापाठ कराल, शिवपुराणाच्या अनुसार त्या वस्तूंना आपल्या घरी आणून स्थापित कराल ज्यांच्याविषयी मी आता सांगणार आहे, तर मग बघतो, मानून चला, महादेव शिवशंकरांचा तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल ज्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःखांचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घडून येईल आणि पुढे तुमच्या जीवनकाळामध्ये तुम्ही ज्या पण कार्याला सुरुवात कराल त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलतेचे यश प्राप्त होणे हे निश्चित आहे. या गोष्टींचे नेहमी ध्यान ठेवा. बघतो, भलेही तुमचे चांगले दिवस असोत अथवा वाईट दिवस असोत, तुम्ही कधीही महादेव शिवशंकरांना स्मरण करण्यास मात्र विसरू नका. कारण की महादेव भोलेनाथ एवढे भोळे आहेत की ते तुमच्या फक्त एक तांब्या जल अर्पण केल्या मात्रने प्रसन्न होऊन जातात. आणि एकदा का जर तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद मिळाला तर मानून चला की साक्षात काळही जरी आला तरी तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. चला तर वळूया पुढील माहितीकडे. सर्वात पहिली वस्तू जी तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे तर ती आहे बेलपत्र. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. बघतो, हे बेलपत्र महादेव शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि ऋग्वेदामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की हे एक बेलपत्र जे असते ते पुढील 6 महिन्यांपर्यंत शिळं मानलं जात नाही. पुढील 6 महिन्यांपर्यंत तुम्ही या बेलपत्रास
शुद्ध ताजे पाणी अथवा गंगाजलाने शिंपडून शुद्ध करून महादेवांना अर्पण करू शकता. कारण की कित्येक ठिकाणी भारत भूमीवर महादेवांचे शिवमंदिरे अशा ठिकाणी आहे की जिथे बेलपत्र मिळत नाही. तर अशा ठिकाणी मंदिरात या बेलपत्राचा असा वापर केला जातो, कारण या 6 महिने शेळ मानलं जात नाही. आणि हे मी माझ्या पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होते या व्हिडिओमध्येही सांगून झालेलो आहे. तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा, माहिती फारच सुंदर आहे. तर पुढे मी सांगत होतो की जर तुमची कोणतीही मनोकामना आहे आणि तुम्ही इच्छिताय की श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये पूजापाठ केल्यानंतर तुमची ती मनोकामना पूर्ण व्हावी, तर बघतो तुम्ही एक काम करा. तुम्ही 108च्या संख्येत बेलपत्रे तोडून घेऊन या आणि तुमच्या पूजाघरामध्ये जे पण ग्रंथाचे पुस्तक असेल त्यामध्ये तुम्ही या बेलपत्रांस घालून ठेवा. प्रत्येक सोमवारी त्यातील केवळ 11 बेलपत्रांस घेऊन महादेव शिवशंकरांना पिंडीवर अर्पण करून या. आता ही बेलपत्र 11च का, त्या तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय. बघतो 11 हा अंक शिवमहापुराणाच्या अनुसार महादेवांचा मानला जातो. जसे की शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा शिवासाठी पठण केला जातो. तर अशी 11 बेलपत्रे प्रत्येक सोमवारी पिंडीवर अर्पण करत जायचे आहे. जर तुम्ही असे करता, विश्वास ठेवा, तुमची कोणतीही आणि कसल्याही प्रकारची मनोवांछित इच्छा असो ती महादेवांच्या शाश्वत जागृत आशीर्वादाने निश्चित पूर्ण होते. शेवटच्या सोमवारी शिल्लक राहिलेली बेलपत्रास तुम्ही पिंडीवर स्पर्श करून घरी आणून पूजाघर मंदिरात जपून ठेवायचे आहे. पुढे तुम्ही यांना तुमच्या गरजेनुसार जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा यांचा वापर करू शकता. आणि जर तुमच्या आजूबाजूस बेलपत्राचे झाड उपलब्ध असेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी 1 दिवस अगोदर ताजे बेलपत्र तोडून घेऊन महादेवांना अर्पण करू शकता. यात काहीच हरकत नाहीये. सोमवारी बेलपत्र मात्र तोडू नये हे वर्जित मानले गेलेले आहे. परंतु शहरी भागातील भक्तांनी मात्र अशी 108 बेलपत्रे आपल्या सोयीसाठी आधीच आणून ठेवावी. बघतो या बेलपत्राच्या झाडाच्या मुळात स्वर्ग वास करतो आणि पानांत स्वयं महादेव वास करतात आणि पूर्ण वृक्षात संपूर्ण ब्रह्मांड वास करते असे शिवपुराणात विधान आहे. आणि जर तुम्ही हा उपाय केलात तर मानून चला, तुम्हाला ब्रह्मांडाच्या महाशक्तिशालींचा शाश्वत जागृत आशीर्वाद प्राप्त होईल. दुसरी वस्तू जी की तुम्हाला घरी आणायची आहे, जर तुम्ही इच्छिता की तुमच्या घराची बरकत व्हावी, तुमच्या घराची उन्नती व्हावी, तर ती वस्तू आहे शिवपुराण. तर हो बघतो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांपाशी तर शिवपुराण असेल, परंतु काहींजवळ नाही. तर तुम्ही एक काम करा, हा शिवपुराणाचा पवित्र ग्रंथ आपल्या घरी घेऊन या आणि यास आपल्या घरी स्थापित करा. आणि पुढे तुम्हाला या शिवपुराणाचे थोडे थोडे पठण करायचे आहे. जर तुम्ही बस एवढेच करता तर तुम्ही निश्चिंत राहून मानून चला बघतो महादेव शिवशंकरांची कृपा तुमच्या घरावर सदैव काळासाठी बनून राहील. तुमच्या घरी ज्या पण नकारात्मक शक्ती आहे त्यांचा नाश हा निश्चित आहे आणि तुमच्या घरी सकारात्मक शक्तींचा वास होईल. बघतो तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल, पण तुमचे कळत नकळत बरेचसे गुप्त शत्रू बनत असतात. तर पहा बघतो, जेव्हा पण तुमची उन्नती होते, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जात असता, तेव्हा तुमचे शेजारी पाजारी, तुमचे मित्र परिवार, तुमचे नातेसंबंधी तुमच्यावर जळू लागतात आणि तुमचे शत्रू बनून जातात. तुमच्यावर काळी जादू, टोना क्रिया अशा काही विद्या करून ठेवतात, ज्यामुळे की तुमच्या जीवनामध्ये तुमचे दुर्भाग्य तुमच्या पाठी लागून जाते. आणि जर तुम्ही हे इच्छिता की अशा प्रकारच्या नकारात्मक वाईट शक्तींच्या ताकदींपासून तुम्ही वाचून राहावे, तर तुम्हाला करायचे काय आहे, तुम्हाला पितळेचे एक छोटेसे त्रिशूळ आणून आपल्या पूजाघरामध्ये स्थापित करायचे आहे आणि प्रत्येक सोमवारी याची पूजा करायची आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर बघतो तुमचे लाखो शत्रू तुमच्या विरुद्ध उभे का ना असो ते तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही. कारण की जसे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीसच सांगून चाललेलो आहे की महादेव श्री शिवशंकर ज्याला पण आशीर्वाद देतील तर अशा व्यक्तीचे साक्षात कालही येऊन काहीच बिघडवू शकत नाही. अशाच प्रकारे जर तुम्ही हे इच्छिता की तुमच्या जीवनामध्ये धन येत राहा, तुमच्या जीवनकाळात तुम्हाला कधी धनाची कमी होता नाही, तर या श्रावणाच्या पवित्र महिन्यास तुम्हाला फक्त करायचे काय आहे की बस एक डमरू आणायचे आहे आणि यासही आपल्या पूजाघरात स्थापित करायचे आहे. तर पहा बघतो डमरू जे आहे हे महादेव शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि जर तुम्ही प्रत्येक सोमवारी या डमरूला धूप दीप दाखविता तर मानून चला की तुम्हाला सदैव भगवंत महादेवांची अखंड कृपा प्राप्त होत राहील आणि तुमच्या जीवनकाळात तुम्हाला कधीही धनधान्याची कमी होणार नाही. आता मानून चला बघतो तुम्ही बऱ्याच कालावधीपासून कोणत्या रोग आजाराशी झुंजत आहात आणि तुम्ही खूपच वैतागून गेलेले आहात, हैराण आहात आणि तुम्ही इच्छिताय की तुम्हाला या आजारातून मुक्ती मिळावी. तर तुम्हाला मी एक सांगू इच्छितोय की महादेव भोलेनाथांना भस्म खूपच अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला भस्म घेऊन यायचे आहे आणि याच भस्माला आपल्या मस्तकावर 3 बोटे आडवे लावायचे आहेत व चिमूटभर भस्म 1 ग्लास पाण्यात टाकून 21 वेळा ओम नमः शिवाय या क्षडाक्षरी मंत्राचे उच्चारण करून
या ग्लासातील भस्मास पाण्यासोबत प्यायचे आहे. तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा कोणताही मोठा रोग आजार असो तो तुमच्या जीवनातून कायमचा निघून जाईल. आता बघतो, मानून चला की तुमच्या जीवनामध्ये कामे बनता बनता बिघडून जातात आणि तुम्ही या गोष्टीच घेऊन खूपच परेशान आहात. तुमचे दुर्भाग्य तुमची पाठ सोडत नाही. तर तुम्ही करायचे काय आहे की एक पितळेचा नाग आणि नागिन यांची एक जोडी खरेदी करून आणायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ या स्थापित करायचे आहे. किंवा मग एक छोटेसे पिवळे कापडाचा तुकडा घेऊन त्यात यास ठेवून पोटलीप्रमाणे गुंडाळून घेऊन या पोटलीस दरवाजा चौकटीत लटकवून ठेवा आणि यास रोज धूप दाखवत चला. तुमचे कितीही मोठे दुर्भाग्य असो, तुमची पाठ सोडल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सर्व आर्थिक कामे बनू लागतील. तसेच गंगाजनाची एक बॉटल खरेदी करून आणा. पूजापाठ अगरबत्तीच्या दुकानात सहज मिळून जाईल आणि पुढे जेव्हा पण तुम्ही प्रत्येक सोमवारी महादेव शिवशंकरांची पूजा कराल, तत्पूर्वी पूर्ण घरात या गंगाजलाला थोडे थोडे शिंपडून घ्या आणि नंतरच महादेवांच्या पूजेला सुरुवात करा. जर तुम्ही अशा प्रकारचे हे उपाय केलात तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक आणि सकारात्मक बदल पाहण्यास मिळतील आणि तुम्ही तुमच्या जीवनकाळात खूपच उन्नती करू लागाल. तर बघतो, या वृक्षावर कोणत्याही श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी अथवा श्रावणामध्ये कोणत्याही वेळी अवश्य बांधा हिरवा चुडा. तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल. तुमच्यावर कोणत्याही प्रकारची समस्या असो, गरिबी, दारिद्र्य, कष्ट असो, कर्ज असो, परेशानीच्या बाधा असो, तर त्या सर्व समस्यांच्या बाधा समूळ समाप्त होऊन जातील. फक्त केवळ एकच सोमवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय करता, हिरवा चुडा या वृक्षावर बांधता, तर तुमच्या जन्मजन्मांतरीची गरिबी मिटून जाते आणि अतिशीघ्रच तुमच्या एकच सोमवारच्या दिवशी केल्या गेलेल्या या उपायाने तुमची मनोकामना पूर्ण होईल. तर बघतो, ते भाग्यशाली वृक्ष कोणते आहेत या तर मग जाणून घेऊया. पहिला वृक्ष आहे शमीचा वृक्ष. तर या वृक्षाच्या बाबतीत अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. शमीचा वृक्ष पार्वती माता आणि महादेव शिवशंकरांचा मिश्रित स्वरूप मानला जातो. त्यामुळे बघतो, शमीच्या वृक्षास उमा महेश्वर वृक्षही बोलले जाते. पूर्ण श्रावणभर शमीच्या वृक्षावर श्री पार्वती माता आणि महादेवांचा जागृत वास असल्याचे मानले जाते. तर या श्रावणाच्या महिन्यामध्ये सायंकाळी प्रदोषकाळच्या वेळी, म्हणजेच बघतो, ना दिवस असेल आणि नाही अंधार, अर्थात संध्याकाळच्या वेळी अशा प्रदोषकाळी या वृक्षास स्पर्श केल्या मात्राने पाप, दोष, कष्ट, कित्येक प्रकारच्या समस्या केवळ श्रावणाच्या महिन्यात या स्पर्श केल्या मात्राने समाप्त होतात. फक्त श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये जर शमी वृक्षाच्या मुळाशी कच्चे दूध वाहिले जाईल तर महादेव शिवशंकर शीघ्रतेने प्रसन्न होतात. सोबतच श्री पार्वती मातेचा खूप सारा आशीर्वाद प्राप्त होतो. बघतो, या शमीच्या वृक्षाचे महत्व काही अशा प्रकारचे आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर आक्रमण करण्यापूर्वी या शमी वृक्षाची पूजा केली होती आणि महाभारत काळात पांडवांनी आपली दिव्य शस्त्रेही या शमीच्या वृक्षावर लपून ठेवली होती. हा शमीचा वृक्ष ज्या घरामध्ये लावलेला असतो तर त्या घराचे कल्याण होऊन जाते आणि त्या घरामध्ये सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा वास मारला जातो. तर बघतो, श्रावणाच्या कोणत्याही सोमवारच्या दिवशी जर शमीच्या वृक्षावर उमामहेश्वरांचे ध्यान करत 2 बांगड्यांची एक जोडी, अशा 2 जोड्या हिरव्या बांगड्या, चुडा आणि सोबतच हिरव्या रंगाची रिबीन अथवा हिरवा रेशमी धागा अवश्यच बांधला पाहिजे. किंवा मग हिरव्या रंगाचे शृंगाराचे सामान जे पण तुम्हाला शक्य होईल, जसे की हिरवी मेहंदी, हिरव्या टिकल्या आदी वगैरे हिरव्या कापडात अथवा हिरव्या चंद्रीत गुंडाळून अवश्य बांधले पाहिजेत. तुमची कसली मनोकामना असो ती एकदाच केलेल्या या उपायाने नक्कीच पूर्ण होईल. कारण की या खास वेळी महादेव शिवशंकर आणि पार्वती माता या शमी वृक्षावर जागृत अवस्थेत वास करून असतात. तसेच पूर्ण श्रावणभर जर शमीच्या पानांना महादेव शिवशंकरांच्या पूजेमध्ये अर्पण करता तर याने अष्टलक्ष्मी तुमच्या घरात वास करून जाते. तुमच्या घरामध्ये कसली दारिद्र्यता असो, गरिबी असो, दुःख, कष्ट असो, रोग व आजार असो, तर हे सर्व काही समाप्त होऊन जाते आणि तुमच्या घरामध्ये भौतिक सुखे येऊन पूर्ण रूपाने निवास करू लागतात. बघतो, दुसरा वृक्ष आहे तो म्हणजे बेलवृक्ष. जर महादेवांना बेलपत्र अर्पण केले गेले नाही तर महादेवांचे पूजापाठ श्रावणाचे पूर्ण व्रत अर्धवट अपूर्णच मानले जाते. बघतो, श्रावणाच्या या पावन पर्वात बेलवृक्षास स्पर्श केल्या मात्राने कित्येक तीर्थक्षेत्रांचा लाभ प्राप्त होतो. बघतो, हा बेलवृक्ष जसे की मी तुम्हा भक्तगणांना कित्येक वेळा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सांगून झालेलो आहे की हा बेलवृक्ष पार्वती मातेचा स्वरूप बोलला गेलेला आहे. तर हा वृक्ष श्री पार्वती मातेच्या घामाने उत्पन्न झालेला आहे. कंद पुराणामध्ये खूपच अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. याच्या पानांमध्ये स्वयं महादेव, फांद्यांमध्ये श्री पार्वती माता, मुळाशी ब्रह्मदेव आणि खोडाच्या मध्यभागी स्वयं श्री हरी विष्णू वास करतात. असे मानले जाते की संध्याकाळच्या वेळी शिव मंदिराच्या जवळील परिसरात जो बेलवृक्ष असेल
त्याच्या मुळाशी जर कोणीही व्यक्ती श्रावणामध्ये सोमवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळी, तसं तर यास दर सोमवारी केलेच पाहिजे, परंतु श्रावणाच्या पावन दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळी जर कोणी व्यक्ती शुद्ध देशी तुपाचा एक दिवा प्रज्वलित करतो तर यास उत्तम मानले जाते. याने तुम्हाला धन, सुख, संतुष्टी तसेच परमशिव भक्तीची प्राप्ती होते. बघतो या वृक्षास स्पर्श केल्या मात्राने व्यक्तीची पापे तत्काळ नष्ट होऊन जातात. कोणत्या प्रकारचे तुमच्या जीवनामध्ये पाप असो ते दूर होऊन जाते. तर इथे तुम्हाला करायचे काय आहे तर पहा बघतो. पौराणिक मान्यतांच्या अनुसार बेल वृक्षाचे जे मूळ असते यामध्ये समस्त तीर्थक्षेत्र निवास करतात. त्यामुळे श्रावणाच्या महिन्यामध्ये बोलले जाते की जे लोक जर तीर्थक्षेत्री चार धामांच्या क्षेत्री जाऊ शकत नसतील, कोणत्याही तीर्थांचे काही कारणास्तव दर्शन करू शकत नसतील, तर अशा व्यक्ती या बेल वृक्षाच्या मुळाशी निरंतर 1 महिन्यापर्यंत तुपाचा दिवा प्रज्वलित करतात. तर अशा व्यक्तीस संपूर्ण जेवढी पण तीर्थस्थाने आहेत त्या स्थळांना भेट दिल्याच्या बरोबरीच्या पुण्याची प्राप्ती होते, असे शास्त्रीय विधान आहे. फक्त आता करायचे काय आहे. श्रावणाच्या शुभ मंगळकारी दिवसांमध्ये या वृक्षास स्पर्श करायचा आहे. श्री पार्वती मातेचे ध्यान करत तिला अशी प्रार्थना करायची आहे की हे पार्वती माते, तूच सर्व शक्ती आदिशक्ती स्वरूप आहेस, लक्ष्मी आहेस, धन्नादेवी आहेस, तुझ्या कृपा दृष्टीचा आशीर्वाद माझ्या मस्तकी राहावा. अशा प्रकारची प्रार्थना करून या वृक्षास स्पर्श करायचा आहे आणि पुढे बोलायचे आहे की हे माते, माझ्या गरिबीला संपव, माझ्या दरिद्रीला संपव, माझ्यावरील संकटे, कष्ट व दुःखांचा नाश कर. अशा प्रकारची प्रार्थना करून झाल्याच्या नंतर तुम्ही एक कापडाची वडी आणि एक लवंग प्रज्वलित करायची आहे. यास प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर या वृक्षापाशी तुम्ही असे बोलायचे आहे, मी भोग प्रसादाच्या स्वरूपात तुला धोत्र्याची पाने व एक फळ समर्पित करत आहे, कृपया यास तू स्वीकार करावीस. याने तुमची गरिबी, 7 पिढ्यांचे दारिद्र्य, निर्धनता अवश्यच मिटून जाईल. आणि एक प्रार्थना जरूर करायची आहे, मला कुणाची हाय लागली असेल, बत्तीशी लागली असेल, काही दोष लागला असेल ज्याच्या कारणामुळे माझी आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाहीये, तर तुम्ही यास तातडीने दूर करावे. शनी, राहू, केतूचा जर दुष्ट प्रभाव लागलेला असेल, नवग्रहांपैकी कोणताही एक ग्रह आपल्यास पीडा देत असेल, किंवा मग माझ्या कोणत्याही पूर्वजांद्वारे कोणत्याही प्रकारचा दोष लागलेला असेल, पितृदोष लागलेला असेल, कारण की पितृदोष लागल्यामुळे व्यक्तीची आर्थिक उन्नती कधी होत नाही, तर तुम्ही बेल वृक्षापाशी प्रार्थनेत बोला की माझ्या या समस्त दोषांना तातडीने दूर करावे, आपल्यामध्ये शोषून घ्यावे आणि तुम्ही मला दोषमुक्त करावे. तर अशा प्रकारची भक्तो तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. सोबतच तुम्ही अजून एक काम आवर्जून केले पाहिजे. तुम्ही खडीसाखर घेऊन बेल वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे व त्यावर 1 कप दूध वाहायचे आहे. तर असे केल्याने आपल्या धर्मलिखित शास्त्रांत असे सांगण्यात आलेले आहे की अशा करणाऱ्या व्यक्ती पुढे कधीही निर्धन होत नाही. अशा व्यक्तींच्या जीवनातून कोणत्याही कारणवश जर लक्ष्मी रुष्ट झालेली असेल तर अशा व्यक्तीवर श्री लक्ष्मी ही स्वयं प्रसन्न होऊन जाते. अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये धनाचे आगमन होण्यास सुरुवात होऊन जाते. व्यक्ती निरोगी राहतात. आणि जर तुम्ही इच्छिता तर हीच क्रिया निंबाच्या वृक्षापाशी करू शकता. निंबाच्या वृक्षावर श्री लक्ष्मी जागृत निवास करते. जर तुम्हाला बेल वृक्ष आढळत नसेल तर अशा व्यक्तींनी या निंबाच्या वृक्षापाशी हा उपाय केला तरी चालेल. याचे तेवढेच फळ प्राप्त होते जेवढे की बेल वृक्षापासून प्राप्त होत असते. व्यक्तीवरील कर्जांचे भारी उतरून जातात. श्रावणामध्ये शिवलिंगावर चढवलेल्या प्रसादाच्या रूपात धोत्र्यास अवश्य खाल्ले पाहिजे. यास तुम्ही जास्त खायचे नाही, बस आपल्या मुखात नखा एवढा तुकडा ठेवून खायचे आहे. तुम्हीच पाहाल की हा धोत्रा प्रसादाच्या रूपात चाकताच तुमच्या आतमध्ये सकारात्मकतेचा संचार होईल आणि तुम्हाला धनवान बनण्याचे मार्ग बनवून योग जुळून येतील. दुसरे आहे, एक बेलपत्रही अवश्य खा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.